हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी बनवली होती गुळपोळी. तर चला बघूया याची रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर इथे मी ऑर्गॅनिक गूळ वापरते, तर तुमच्या घरी जो अवेलेबल असेल तो तुम्ही यूज करू शकता. तर मी थोडाफार घेतला आहे कारण आमच्याकडे जास्त गोड कोणी खात नाही, त्यानुसार मी घेतला आहे. तुमच्याकडे जसं गोड खात असते तसं तुम्ही घ्या आणि तुम्हाला जेवढे गुळपोळी बनवायची त्या क्वांटिटीनुसार तुम्ही गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे. तर मी इथे थोडासाच गूळ घेतला आहे, बघू शकता, आणि 2 ग्लास पाणी घेतलं आहे. तर गूळ चांगला मेल्ट होईला मी ठेवून दिला. त्यानंतर एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे. मला जेवढे बनवायचे आहेत गुळपोळी तेवढी मी क्वांटिटी घेतली आहे. थोडंसं यामध्ये मीठ टाकलं आहे आणि गुळाचं पाणी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे. तर इथे लवकर होत नव्हता मेल्ट, त्याच्यामुळे मी एका किसणीवरती तो किसून घेतला आहे किंवा तुम्ही बारीकही चिरून घेऊ शकता. त्यानंतर ते थोडं थोडं पाणी गाळणीने गाळून त्यामध्ये मिक्स केलं आहे आणि त्याचं असं बॅटर बनवायचं आहे. जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण घट्ट नाही, मीडियम असं ठेवायचं आहे. एका पॅनमध्ये मी तुपावरती हे केलेत, तुम्ही तेलही यूज करू शकता. तर 1 चमचा तूप टाकलं आहे आणि त्यावरती असे थोडे पसरवून घ्यायचं आहे बॅटर. आणि हे खूपच टेस्टी लागतं. तुम्ही कोणत्याही गोड खाण्याच्या क्रेविंग जर आली असेल तर तुम्ही हे बनवू शकता आणि लहान मुलांनाही देऊ शकता. खूप हेल्दी पण आहे आणि खूप टेस्टीही लागतं. तर इथे मी पटापट असे सगळे बनवून घेतलेले, तुपाने व्यवस्थित भाजून